नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमचा मित्र, तुमचा शिक्षक. महाराष्ट्र शासनानं पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चितीनंतर पुनर्चाचणी घेण्याचे ठरवले आणि तुमची तारांबळ उडाली. तुमच्यापैकी अनेकांचे उच्चार स्पष्ट नसल्यामुळे आणि लेखनातील चुकांमुळे अपेक्षित स्तर टिकवता आला नाही. हे असं तुमच्याही बद्दल नक्कीच घडलं असेल. त्यावरचा उपाय म्हणून आज आपण हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आज आपण वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहायला शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अक्षरांचे अवयव आणि अक्षरांची उजळणी. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का, आपण अ पासून ज्ञ पर्यंतची अक्षरे शिकलो आहोत. चला आपण थोडी उजळणी करूया. स्क्रीनवरील हे अक्षरे तुम्हाला वाचायचे आहे. माझ्या मागे तुम्ही वाचावं. ट, ढ, ठ, छ, श. आता आपण या अक्षरांच्या अवयवांची उजळणी घेऊया. सर्वप्रथम उभ्या रेषा, नंतर आडव्या रेषा, नंतर उजवीकडील तिरपी रेषा, त्यानंतर डावीकडील तिरपी रेषा, त्यानंतर खालच्या दिशेचा अर्धचंद्र, त्यानंतर उजवीकडील अर्धचंद्र, त्यानंतर डावीकडील अर्धचंद्र. अशा पद्धतीने आपण अक्षरांचे अवयव या ठिकाणी लिहून घेतले. आता आपण अक्षरांना लिहायला शिकूया. बघा बरं, हे कशाचं चित्र आहे? अगदी बरोबर, टरबूज. आता हा शब्द कसा लिहायचा ते आपण सर्वप्रथम पाहूया. सर्वप्रथम आपण ट, नंतर र, नंतर बू आणि शेवटी ज. अक्षर टरबूज या चारांना जोडून टरबूज हा शब्द तयार झाला. चला आणखी काही शब्द पाहूया. सांगा बघू, हे चित्र कशाचं आहे? अगदी बरोबर, ढोलकी. आता आपण हा शब्द ढो, ल, की असा लिहूया. आता पुढील चित्र बघा, कशाचा आहे? बछडा. अगदी बरोबर, ब, छ, डा. खूप छान. आता आपण स्वरचिन्ह असलेले 2 आणि 3 अक्षरी शब्द शिकूया. सर्वप्रथम हा शब्द बघा, ही आहे काठी. हा शब्द कसा लिहायचा? अगोदर का, मग ठी, झाला शब्द काठी. आता हा शब्द वाचा, ठिकाण. चला हा शब्द ठी, का, न असा लिहूया. आता हा शब्द वाचा, आषाढ. चला आता आपण हा शब्द आ, शा, ढ असा लिहूया. आता हे चित्र बघा, कशाचं आहे? टरफल. अगदी बरोबर. अरे, आता हा शब्द थोडा मोठा झालाय, पण घाबरायचं काही कारण नाही. एक एक अक्षर जोडून आपण शब्द लिहूया. सर्वप्रथम ट, र, फ, ल. शब्द झाला टरफल. एका पाठोपाठ आपण आता काही आणखी शब्द घेऊया. ढुमढुम. हे लिहिताना ढू, म, ढू, म. शब्द झाला ढुमढुम. ठणठण. सर्वप्रथम लिहिताना ठ, न, ठ, न. खूपच छान. तुम्ही किती हुशार आहात विद्यार्थ्यांनो. मित्रांनो, आज आपण 2, 3 आणि 4 अक्षरी शब्द लिहायला शिकलो आहोत. आता तुमचा थोडासा गृहपाठ घेऊया. तुमच्या आजूबाजूला दिसणारे 2, 3 किंवा 4 अक्षरी शब्द शोधा आणि ते तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून ठेवा. तुमच्या आई वडिलांना किंवा मोठ्या भावा बहिणीला हे शब्द लिहून दाखवा. चला आता आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लेखन करत राहा आणि हसत राहा. बाय बाय.